वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले गावात एक अनोखी दुर्गा पूजा पाहायला मिळत आहे। या गावातील नवयुग दुर्गा मंडळाने पूर्णपणे पाण्याने भरलेला 14 एकरचा तलावाच्या मध्यभागी दुर्गा देवीची मूर्ती स्थापन केली आहे। गेल्या 15 वर्षापासून मंडळ ही परंपरा जपून आहे आणि दरवर्षी विदर्भभरातून भाविक या खास दुर्गा देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात। ही अनोखी स्थापना तळेगाव वर्धा अजनसरा मार्गावरील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या तलावात ही मूर्ती बसवण्यात आली आहे। 20 फूट खोल पाण्यावर मूर्ती आहे। यावर्षी दुर्गा देवीची मूर्ती सुमारे 200 फूट लांब आणि 20 फूट खोल पाण्यावर विराजमान झाली आहे। भाविकांसाठी बोटीची सोय उपलब्ध आहे। देवीच्या दर्शनासाठी मंडळाने प्लास्टिकच्या ड्रमचा वापर करून 2 बोटी तयार केल्या आहे। या बोटींमध्ये खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत आणि अत्यंत कमी दरात भाविकांना तलावाच्या मध्यभागी मूर्तीपर्यंत पोहोचले जाते। आकर्षण आणि उत्साह दरवर्षी भाविकांचा वाढता प्रतिसाद पाहून येथे नवरात्रीत जत्रेचे स्वरूप येते। सकाळ संध्याकाळच्या आरतीच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होते। या अनोख्या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले या गावामध्ये पोहोचलो आहोत। येथे बघू शकतो आपण कशा प्रकारे पाण्याचा देखावा आहे आणि येथे सांगितले जाते की 14 एकर तलाव आहे आणि त्या 14 एकर तलावाच्या मध्यभागी माँ दुर्गा मातेची स्थापना केली गेली आहे आणि गेल्या कित्येक दिवसापासून या मंडळातील सदस्य अथक परिश्रम करत असतात, मेहनत करत असतात आणि डेकोरेशन सुद्धा करत असतात। रात्री या ठिकाणी खूप भावी भक्तांची गर्दी बघण्यासाठी, देखावा बघण्यासाठी गर्दी असतात। येथे विदर्भातील, महाराष्ट्रातील लोकसुद्धा या देखावा बघण्यासाठी येथे बोलले जाते की महाराष्ट्रातील एकमेव देवी आहे जे पाण्याच्या मध्यभागी आहे। 2 महिन्यापासून इथे तळ्याच्या मध्यभागी देवीची स्थापना करण्यासाठी आम्ही 2 महिन्यापासून काम करत असतो। नक्कीच त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आपण त्याची संवाद साधू। सगळेजण आपापल्या परीने काम करतात, लहान असो का मोठा असो। आपलं थोडं तरी श्रमदान इथे करतो। ते श्रमदान नसून एक सेवा पण आहे की सगळे कार्यकर्ते एकजूट येऊन काम करतात। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे समाज, जाती, धर्माचे लोक येऊन इथे काम करतात। कारण ही मानाची देवी आहे आणि आसपास अशी देवी म्हणजे विदर्भात असो का महाराष्ट्रात अशी तरंगणारी देवी कुठेच बघायला नाही मिळत। यांनी सांगितलं आपल्याला की खरंच सर्व गावातील जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन पूजा अर्चना करत असतात आणि हे महाराष्ट्रातील, विदर्भातून नव्हे तर महाराष्ट्रातून क्रमांक 1ची देवी मानली जाते। कारण आपण बघितलं आहे की आतापर्यंत अशा प्रकारची कुठेही देखावा आणि पाण्याच्या मध्यभागी देवी बसवली जात नाही। त्यामुळे महाराष्ट्रातून लोक बघण्यासाठी गर्दी करत असतात। आपण सुद्धा नक्की या देवीला भेट देण्यात यावे। महाराष्ट्र इंडिया चॅनलकरता सतीश काळे, वर्धा। या दुर्गा मंडळाच्या कष्टाचे आणि कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि या विशेष दर्शनामुळे वर्धात नवरात्र उत्सवाची शोभा आणखी वाढली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा।